आपण नेहमीच क्लाउड हा शब्द ऐकतो नाही का? माझा डेटा क्लाउडवर आहे, माझे फोटो क्लाउडवर सेव्ह केले आहेत. पण हे क्लाउड म्हणजे नक्की काय? चला आज याच तंत्रज्ञानामागचं सगळं रहस्य उलगडूया, अगदी सोप्या आपल्या भाषेत. कमा थेट मुद्द्यावरच येऊया. हे क्लाउड म्हणजे काही आकाशातले ढग नाहीत हे तो आपल्याला माहीत आहे. मग नक्की आहे तरी काय? आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्याचा जो एक अविभाज्य भाग बनला आहे, ती संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. बघा, क्लाउड कॉम्प्युटिंग मागची मूळ कल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण ही गोष्ट फक्त आपला डेटा किंवा फाईल्स कुठेतरी साठवण्यापुरती मर्यादित नाहीये. नाही, त्याहून ही खूप मोठी आणि खूप प्रभावी गोष्ट आहे. आता ही झाली एकदम पुस्तकी तांत्रिक व्याख्या. थोडं किचकट वाटतंय बरोबर, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे इंटरनेटवरून कम्प्युटरची शक्ती, स्टोरेज आणि सॉफ्टवेअर भाड्याने घेण्यासारखं आहे. म्हणजे स्वतःचे महागडे सर्व्हर विकत घेण्याची आणि सांभाळण्याची गरजच नाही. जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आणि फक्त तेवढेच पैसे द्यायचे. आणि गंमत म्हणजे ही कल्पना काही आजची नाहीये. अनेक वर्षांपूर्वीच तज्ज्ञांनी हे भाकीत केलं होतं. ते म्हणाले होते की जशी वीज किंवा पाणी आपल्या घरी नळाद्वारे किंवा वायरद्वारे पोहोचतं, तशीच एक दिवस कम्प्युटिंगची शक्तीसुद्धा एक पब्लिक युटिलिटी म्हणून इंटरनेटद्वारे आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि क्लाउड कम्प्युटिंगने नेमकी हीच गोष्ट आज सत्यात उतरवली आहे. क्लाउड काही एका रात्रीत तयार झालेलं नाही. त्याचा एक मोठा प्रवास आहे. सगळ्यात आधी होत्या महाकाय मेनफ्रेम्स, ज्या फक्त मोठ्या कंपन्यांना परवडायच्या. मग जमाना आला क्लस्टर कम्प्युटिंगचा, जिथे अनेक स्वस्त मशीन्स एकत्र जोडल्या गेल्या. त्यानंतर आलं ग्रिड कम्प्युटिंग, ज्याने जगभरातल्या क्लस्टर्सना इंटरनेटने जोडलं. आणि याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग, जिथे कम्प्युटिंग ही एक वस्तू नाही तर एक सेवा बनली. मग आपण कुठल्याही सेवेला क्लाउड का म्हणतो? कारण त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत, जसं की आपल्याला पाहिजे तेव्हा आपण स्वतः सेवा सुरू किंवा बंद करू शकतो. अनेक जण मिळून एकच संसाधने वापरतात. इंटरनेट असेल तिथून कुठूनही आपण ते वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पे ॲज यू गो, म्हणजे जेवढं वापराल तेवढंच बिल भरायचं. याचमुळे क्लाउड इतकं लवचिक आणि फायदेशीर आहे. पण एक मिनिट, हे सगळं शक्य कसं होतं? म्हणजे एकच कंपनी एकाच वेळी हजारो लाखो लोकांना सेवा कशी देऊ शकते? यामागे एक जादुई तंत्रज्ञान आहे, आणि ते म्हणजे व्हर्च्युअलायझेशन. हाच क्लाउडचा खरा गुप्त घटक आहे. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय? तर असं समजा की एकाच मोठ्या शक्तिशाली सर्व्हरवर अनेक छोटे छोटे आभासी म्हणजे व्हर्च्युअल सर्व्हर तयार केले जातात. हे अगदी एका मोठ्या घरात तात्पुरत्या भिंती घालून अनेक लहान खोल्या तयार करण्यासारखं आहे. प्रत्येक व्हर्च्युअल सर्व्हर स्वतंत्रपणे काम करतो, पण ते सगळे एकाच मूळ मशीनची शक्ती वापरत असतात. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की एकाच भौतिक मशीनचं रूपांतर अनेक आभासी मशीन्समध्ये केलं जातं. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे संसाधनांचा पुरेपूर वापर होतो. एकाच सर्व्हरवर एकाच वेळी विंडोज, लिनक्स अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स चालू शकतात, आणि त्या एकमेकांच्या कामात कोणताही अडथळा आणत नाहीत. कमाल आहे ना? आता या तंत्रज्ञानाचे फायदे तर स्पष्टच आहेत. यामुळे कंपन्यांचा खर्च वाचतो, वीज वाचते आणि व्यवस्थापन खूप सोपं होतं. पण अर्थात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. यामुळे कधीकधी मूळ सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर थोडा परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षेचे काही नवीन धोकेही तयार होऊ शकतात. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलंय की क्लाउडच्या मागे व्हर्च्युअलायझेशनची जादू आहे. पण जेव्हा आपण क्लाउड सेवा वापरतो तेव्हा त्या वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात, जणू काही एका हॉटेलच्या मेनू कार्डसारखं. यात आपण स्वतः काही गोष्टी तयार करू शकतो किंवा काही गोष्टी तयार विकत घेऊ शकतो. हे सगळं आपल्या गरजेवर अवलंबून असतं. हे समजून घेण्यासाठी ना पिझ्झाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. पहिला प्रकार IaaS म्हणजे तुम्हाला फक्त स्वयंपाकघर भाड्याने मिळालंय, पिझ्झा तुम्हाला स्वतः बनवावा लागतो. दुसरा प्रकार PaaS मध्ये तुम्हाला तयार पिझ्झा बेस आणि टॉपिंग्स मिळतात, फक्त तो एकत्र करून बेक करायचा आहे. आणि तिसरा SaaS म्हणजे तुम्हाला घरपोच गरमागरम तयार पिझ्झा मिळतो, फक्त खायचा. आपण जे जीमेल किंवा नेटफ्लिक्स वापरतो ते SaaSचं उत्तम उदाहरण आहे. आता मनात एक प्रश्न येतो की हे सर्व सर्व्हर, हे मोठमोठे डेटा सेंटर्स नक्की कुठे असतात? म्हणजे हे क्लाउड राहतं कुठे? या प्रश्नाच्या उत्तरातच क्लाउडचे वेगवेगळे प्रकार दडलेले आहेत. पहिला आहे पब्लिक क्लाउड. नावाप्रमाणेच हे सगळ्यांसाठी खुलं असतं. Amazon, Google, Microsoft या कंपन्या या सेवा पुरवतात. हे अगदी सार्वजनिक वाहतुकीसारखं आहे, कोणीही तिकीट काढून वापरू शकतं. याउलट प्रायव्हेट क्लाउड हे एखाद्या विशिष्ट संस्थेच्या मालकीचं असतं. ते फक्त त्याच संस्थेचे लोक वापरू शकतात. म्हणजे हे अगदी आपल्या स्वतःच्या गाडीसारखं आहे, ज्यावर फक्त आपलं नियंत्रण असतं. ह्या दोन मुख्य प्रकारांशिवाय हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड असेही प्रकार आहेत.
हायब्रिड म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्हीचा गरजेनुसार वापर करणं. आणि कम्युनिटी क्लाउड म्हणजे काही विशिष्ट गरजा असणाऱ्या संस्था जसं की सगळ्या बँका किंवा सरकारी विभाग एकत्र येऊन त्यांच्यासाठी एक वेगळा क्लाउड तयार करतात. क्लाउड कम्प्युटिंगने तंत्रज्ञानाच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली आहे हे खरंय, पण त्याचा प्रवास अजून संपलेला नाहीये. उलट यापुढे त्याच्यासमोर अनेक नवी आणि मोठी आव्हानं उभी आहेत. यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे आपल्या डेटाची सुरक्षा. त्याचबरोबर क्लाउडचा खर्च कधीकधी अपेक्षेपेक्षा जास्त वाढू शकतो, त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. या तंत्रज्ञानासाठी कुशल लोकांची आजही कमतरता आहे. आणि हो, हे सगळं हाय स्पीड इंटरनेटवर अवलंबून आहे. या सगळ्या आव्हानांवर मात करणं हेच क्लाउडच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण सुरुवातीला म्हणालो की क्लाउड हे वीज किंवा पाण्यासारखी एक उपयुक्तता बनत आहे. पण जर तसं असेल तर या नव्या महाशक्तीचा स्विच याचं नियंत्रण नक्की कोणाच्या हातात आहे? यावर विचार करायला हरकत नाही.